नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण स्वानंदी आता मांडव परतवणीवरून परत आलेली आहे आणि आता तिचं डेली रुटीन सुरू झालेलं आहे. ती समरला वारंवार सांगत असते की तुम्ही व्यायाम करा. मागच्या वेळेसही सर्दी झाली तेव्हाही समरला तिने अनुलोम विलोम करायला सांगितलेलं, कपालभाती करायला सांगितलं होतं. तेव्हाही समरची चिडचिड होत होती. परंतु स्वानंदी अगदी मनापासून या गोष्टी करत असते आणि समर म्हणत असतो काय आहे हे सगळं. आताही समर लॅपटॉपवरती काम करत बसलेला असतो आणि तिची पाठ दुखायला लागते. तेव्हा स्वानंदी म्हणते, अहो जरा व्यायाम करा ना, म्हणजे तुम्ही असं सतत हे करता. तेव्हा समरला राग येतो. समर म्हणतो काय आहे हे, सर्दी झाली व्यायाम करा, पाठ दुखायला लागली व्यायाम करा, सारखा व्यायाम व्यायाम व्यायाम, काय आहे हे सगळं. तेव्हा स्वानंदी म्हणते, तुम्ही ह्या ज्या गोळ्या खाताना त्याच्यापेक्षा व्यायाम केल्यावर तुमचं शरीर व्यवस्थित राहतं, तंदुरुस्त राहतं. तुम्हाला सारख्या ह्या गोळ्या खाणं पडणारच नाहीये. आणि त्याचबरोबर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घडू नये जर असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला हे सगळं करावं लागेल, असं स्वानंदी त्याला सांगत असते. आणि म्हणते हे बघा, त्याच्या हातामध्ये योगा मॅट तर दिलेला आहे आणि स्वानंदीने त्याला सांगितलंय की तुम्हाला करायचं असेल व्यायाम तर करा, नाही तर राहू द्या, असं स्वानंदीने सांगितलेलं असतं. आणि आता मात्र इकडे समर म्हणत असतो की ठीक आहे. आता समरने ते योगा मॅट घेतलेलं आहे आणि योगा मॅट तो अंथरत असतो. पण आता योगा मॅट आपण गुंडाळून ठेवतो ना, त्यामुळं ते योगा मॅट जे आहे ते समरला काही दुरुस्त करता येत नसतं. समर म्हणतो की व्यायाम करण्यापेक्षा हे योगा मॅट सरळ करण्यातच माझी सगळी ताकद जाणार आहे बहुतेक, असं समरला वाटत असतं. तेव्हा मात्र समर म्हणत असतो की काय करू. आणि मग तेवढ्यात स्वानंदी येते आणि समरची मदत करू लागते. म्हणजे उलट्या बाजूने जर आपण ते योगा मॅट पुन्हा व्यवस्थित करत गेलो तर ते सरळ होणार आहे. आता स्वानंदी रेग्युलर व्यायाम करणारी, त्यामुळं तिला ह्या गोष्टी माहिती असतात. मग स्वानंदी आता योगा मॅट दुरुस्त करते आणि जेव्हा ते दोघं जण योगा मॅट आता दुरुस्त करत सरळ करत आलेले असतात आणि त्याच वेळी दोघांच्या हातांचा एकमेकांना स्पर्श होतो आणि दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. त्यानंतर आता स्वानंदी एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये तिने PhD केलेली आहे. तिला झाडांबद्दलही खूप प्रेम आहे. मग आता स्वानंदीने काही इंडोर प्लांट, आउटडोर प्लांट असं प्लांटेशन करायचं ठरवले आणि ते आणलेले असतात. तर ते सगळं ती लावून घेत असते. मातीही तिने आणलेली असते, ती माती झाडांमध्ये टाकत असते. हे सगळं काम ती करत असते. परंतु जेव्हा आता हे सगळं चालू असतं तेव्हा स्वानंदीच्या केसांची बट तिच्या डोळ्यांवरती येत असते. स्वानंदी खूप प्रयत्न करत असते ती बाजूला करण्यासाठी, परंतु आता तिच्या हातांना माती लागलेली आहे. मग आता मातीचा हात कसा लावणार. आणि स्वानंदीचे प्रयत्न चालू असतात. समर तिथेच बसलेला असतो. समर हे सगळं पाहत असतो. तेव्हा समरच्या लक्षात येतं की यांची मदत केली पाहिजे. पण आता स्वानंदीची मदत तरी कशी करायची, जाऊन आता अलगद तिच्या केसांची बट नीट कशी करायची हा प्रश्न असतो. पण त्याचं उत्तर समरला मिळतं. समर एक पेन घेतो आणि त्या पेनाने स्वानंदीच्या केसाची बट तिच्या डोळ्यांवरती येत आहे ती केसांची बट व्यवस्थित करतो आणि स्वानंदी त्याच्याकडे पाहत राहते. स्वानंदी सुद्धा समरला थँक्यू म्हणते. तिला सुद्धा खूप छान वाटलेलं असतं. त्यानंतर स्वानंदी आणि समर हे दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. म्हणजे अगदी त्यांचं नातं तडजोड वगैरे हे सगळं चाललेलं होतं. पण त्या तडजोडीच्या नात्यातून छान अशी नात्याची सुरुवात होत असते. दोघंही खूप आनंदात असतात. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. हळूहळू का होईना त्यांचं प्रेम फुलताना आपल्याला पाहायला मिळतं. स्वानंदी तिच्या बाजूने प्रयत्न करतच असते, हे तर आपल्याला माहितीच आहे. स्वानंदीचे प्रयत्न चालूच असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की स्वानंदी गालातल्या गालात हसते, कारण समर राजवाड्यांमध्ये झालेला बदल तिला दिसत असतो. त्याचबरोबर समर सुद्धा स्वानंदीकडे पाहत असतो आणि दोघांनाही हवे हवेसे ते वाटत असतात. म्हणजे जेव्हा स्वानंदी माहेरी गेलेली होती तेव्हा सुद्धा समरला तिचा सहवास जाणवत होता, त्याला आठवत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी बाप्पाच्या समोर हात जोडून उभी असते, बाप्पाला नमस्कार करत असते आणि समरने स्वानंदीसाठी छान असं थँक्यू लिहिलेलं एक लेटर, त्याचबरोबर त्याच्यात कॅडबरी आणि गुलाबाचं फूल आणलेलं असतं आणि ते तिथे ठेवलेलं असतं. म्हणजे तो काही स्वतःहून हातात देत नाहीये, तिथे ठेवून जातो.
तर इकडे स्वानंदीने सुद्धा त्याच पद्धतीने समरला थँक्यू म्हणण्यासाठी कॅडबरी, गुलाबाचं फूल आणि थँक्यूचं लेटर विथ स्माइली असं दिलेलं असतं. तेव्हा मात्र समर आणि स्वानंदी दोघंही ते पाहत आहेत आणि दोघांच्याही नात्याची हळुवारपणे सुरुवात होत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.